स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। अंकलगी येथे तरुणाचा शेत तलावात पडून मृत्यू। अंकलगी तालुका जत येथील साहिल रजा शेख वय 23 या तरुणाचा मृतदेह संशयास्पद शेत तलावात आढळून आला। ही घटना मृत तरुणाच्या घरापासून 1.5 किलोमीटर अंतरावर शेत तलावात संशयास्पदरित्या आढळून आली। ही घटना रविवारी सकाळी 7:15 सुमारास समजली। या तरुणाचा घातपात करून मृतदेह टाकला असावा अशी चर्चा घटनास्थळी जोरदार सुरू होती। जत पूर्व भागातील अंकलगी गावा शेजारील पूर्वेला ते करजगी रस्त्याला लागून मयत साहिल शेख आपल्या आई वडील भाऊ यांच्या समवेत राहत होता। मयत साहिल हा शेती काम करून आपल्या आई वडिलांना मदत करीत उदरनिर्वाह करत होता। गेल्या बुधवारीपासून तो घरातून गायब होता। घरातील नातेवाईकांनी इतर पाहुणे मंडळींकडे शोधाशोध सुरू करूनही मिळून आला नाही। 5 दिवस झाले तरी मुलगा घरी आला नसल्याने अखेर वडील रजा शेख यांनी उमदी पोलीस ठाण्यात 10 मे रोजी मिसिंग दाखल केली। शेतमालक मुत्ताना कांबळे यांच्या शेत तलावा शेजारी कुत्र्यांची धुमाकूळ घालत असताना कुत्र्यांना हाकलवण्यासाठी गेले असता शेत तलावात पाहिलं असता एका तरुणाचा मृतदेह आढळून आला। लगेच शेतमालकाने गावातील प्रतिष्ठित नागरिकांना याबद्दल माहिती दिली व उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांना कळवण्यात आलं। घटनास्थळी उमदी पोलीस PSI साळवे, पोलीस हवालदार मोठे मॅडम, पोलीस तेली, पोलीस बंदी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। मृतदेहाचा उग्र वास येत असल्याने ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर जागेवरच येऊन मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला। अधिक तपास उमदी पोलीस करीत आहेत।